म्हणजे जो आर्टिस्ट आहे किंवा कलाकार आहे तो कधीच खाली राहणार. एक आर्टिस्ट ज्यावेळेस फोटोग्राफी करतो तो आपल्या अँगलने काय सुंदर दिसेल याचा विचार करून ती फोटोग्राफी करत असतो. आणि तो पाहणारा कॅमेऱ्याचा मागचा डोळा तो महत्त्वाचा असतो, सगळ्यांकडे असतो. BFA मध्ये आता जसे की BFA एंट्रन्स झाली आता CET नंतर आता ॲडमिशन वगैरे सुरू होती, कॅपराऊंड वगैरे सुरू होते. तर कॅपराऊंड आणि ॲडमिशन प्रोसेस योजना माहिती. आता अलीकडे ॲडमिशन पॅटर्न या BFA अभ्यासक्रमात बदललेला आहे. आधी हा अभ्यासक्रम 10व्या वर्गावर होता आणि त्यावेळेस एंट्रन्स नावाची खूप गोष्ट होती. म्हणजे जवळपास 2005 पर्यंत वगैरे हा प्रकार नव्हता. आता अलीकडे आपल्याला एंट्रन्स टेस्ट देणे गरजेचं झालं आहे ॲडमिशनसाठी. आणि त्यामुळे प्रोसिजर बदलल्यामुळे आपल्याला ग्रेड मिळवणे, आपलं वर्क खूप चांगलं आणि सुंदर बनवणे यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. ती जर नाही झाली तर आपण ज्या एंट्रन्स टेस्ट आहेत त्या इझिली क्रॅक नाही करू शकतो. आणि यासाठी मार्क्स आपल्याला गेन करायचे आहे, त्यासाठी जास्त बारकाईने आणि समजून काम करण्याची गरज आहे. त्यासाठी जे बेसिक स्ट्रक्चर आहे ड्रॉईंगचं, की ड्रॉईंग कसं करायचं किंवा कलरिंग कसं करायचं, प्रकाश आणि सावलीचा जो अभ्यास आहे तो आपला परफेक्ट करतो. आणि ती प्रॅक्टिस आपण झाल्यानंतर आपण इझिली या ज्या एंट्रन्स टेस्ट आहेत यामध्ये ज्या 4 पेपर होतात, त्याच्यामध्ये एक मेमरी ड्रॉईंगचा पेपर असतो, त्यानंतर डिझाईन असतो, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट ड्रॉईंग असतो आणि जनरल नॉलेज असतो. म्हणजे पर्सेंटेजसोबत आपल्याला याही गोष्टी पाहाव्या लागतात. आणि ही पद्धती म्हणजे 4 पेपर झाल्यानंतर वेळ कमी असतो, त्याच्यामध्ये आपल्याला आपलं स्किल पुटअप करायचं असतं व्यवस्थित. आणि ते जर आपण करण्यामध्ये सक्सेस झालं तर आपल्याला मार्क्स चांगले मिळतील आणि पर्यायाने ॲडमिशन सोयीस्कर होईल. आणि ॲडमिशन घ्यायचं आता एंट्रन्स टेस्ट झालेली आहे यावर्षीच्या 2024च्या. पण ॲडमिशन प्रोसेस पण सुरू व्हायची ती आता लवकरच होणार आहे. गव्हर्नमेंट तसं डिसिजन घेत आहे की नेक्स्ट वीकमध्ये वगैरे या ॲडमिशन सुरू होतील. आणि ॲडमिशन घ्यायच्या तर ज्यांचे मार्क्स चांगले असतील, महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहे शासकीय चित्रकला महाविद्यालय किंवा 4 असतात. आणि त्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट ॲडेडवाले काही कॉलेजेस आहेत, काही भरपूर सारे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. प्रायव्हेट कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज एक सर जे बॉम्बेला आहे, त्यानंतर औरंगाबादला एक कॉलेज आहे शासकीय चित्रकला महाविद्यालय, नागपूरला आहे आणि सोलापूरला आहे. 4 कॉलेजेस सोलापूर. आणि त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजेस भरपूर आहे, पुण्याला भरपूर आहेत कॉलेजेस. पण गव्हर्नमेंट ॲडेड आहे, म्हणजे गव्हर्नमेंटचे ज्यांना काय माहिती अनुदान मिळेल असे कॉलेज अमरावतीला पण आहे, त्याच्यानंतर नाशिकला पण आहे, पुण्याला पण आहे. चांगले चांगले कोर्सेस आहेत, नवीन मॉडर्न कोर्सेस आलेले आहेत, त्यांना डिझायनिंग आलेलं आहे किंवा पोर्ट्रेटचा एक वेगळा विभाग निर्माण झालेला आहे. खूप सारे त्यामध्ये डिव्हिजन्स निर्माण झाले आहेत. आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन घेता येऊ शकते. आणि ही प्रोसेस आता पुढच्या आठवड्यात वगैरे ॲडमिशनची सुरू होणार आहे. आणि अर्थात गव्हर्नमेंट कॉलेज मी सांगितल्याप्रमाणे 4च आहेत आणि 4 कॉलेज असल्यामुळे तिथल्या ज्या सीट्स आहेत त्या लिमिटेड आहेत. एका कॉलेजला जवळपास 35 ते 40ची स्ट्रेंथ आहे एका क्लाससाठी. आणि एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना अलीकडे कलेच्या क्षेत्रामध्ये मुलांचा कल जास्त वाढलेला आहे. आणि एक गव्हर्नमेंटचा डिसिजन असा आहे की इंटरमिडिएट देणं आधी कंपल्सरी होतं. आता अलीकडे काय केलं आहे गव्हर्नमेंटने की इंटरमिडिएट न देता सुद्धा आपल्याला एंट्रन्स देता येईल. त्यामुळे विद्यार्थी संख्या किंवा ओढा या कलेच्या क्षेत्राकडे दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आणि हा वाढता ओढा गव्हर्नमेंट कॉलेजला संपूर्णतः नाही जाऊ शकतो. आणि म्हणून काही लोकांना मार्क्स कमी असल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे प्रायव्हेट कॉलेजेसला जावं लागतं. या पद्धतीची ही ॲडमिशन प्रोसेस आहे. माझं ते एवढं सांगणं आहे विद्यार्थ्यांना की भरपूर प्रॅक्टिस करायची, आपल्याला मार्गदर्शक योग्य मिळणं गरजेचं आहे. ते बरेचसे आता नागपूरला मार्गदर्शन करणारे लोक आहेत, यांच्याकडे क्लासेस चालतात.
माझ्याकडे काही गर्दी असं आहे की सफिशियंट वेळ न दिल्यामुळे किंवा त्या लेवलनी प्रॅक्टिस न दिल्यामुळे त्यांना मार्क्स पडले. तुमच्या जीवनामध्ये काही मेमोरेबल मुवमेंट असतील मग आर्ट शिकून? मी वर्ग 7मध्ये असताना चित्रलीला निकेतन पुणे यांच्यातर्फे चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या गेली होती पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि त्या स्पर्धेसाठी मी असं बेस्ट वर्क पाठवलं होतं आणि जपान कानागावा या प्रदर्शनीसाठी ते आर्टवर्क सिलेक्ट झालं आणि तिथल्या प्रदर्शनीमध्ये हँड झालं. आणि त्या स्पर्धेमध्ये मला रजत पारितोषिक मिळालं. त्याचं एक बक्षीस समारंभ पुण्याला झाला होता. त्या छोट्या वयामध्ये मी जेव्हा पुण्याला गेलो त्या बक्षीस समारंभामध्ये ते सगळं मेमरी आत्ताही माझ्या डोक्यामध्ये आहे. त्याच्या नेक्स्ट इयरला परत याच संस्थेतर्फे पुन्हा चित्रकला स्पर्धा आयोजित झाली. त्यावेळेससुद्धा महाराष्ट्रातल्या झालेल्या प्रदर्शनीमध्ये पुन्हा माझं आर्टवर्क दिलं. त्यावेळेसही मला मेरिट सर्टिफिकेट लागलं. त्यानंतरच्या पुन्हा 9व्या वर्गामध्ये पुन्हा मी आर्टवर्क पाठवलं. त्यावेळेस जापानला झालेल्या प्रदर्शनीमध्येही मला चित्र दिलं. त्यावेळेस मला पारितोषिक प्राप्त झालं. म्हणजे मी एज्युकेशन घेत असतानाच्या ज्या छोट्या वयातला जो आनंद असतो तो काही वेगळा होता. त्याच्यानंतर डिग्री कोर्स लागल्यानंतर माझा बेस्ट मी देऊनच राहिलो होतो आधीपासून इंटरेस्ट असल्यामुळे. तर मला BFAला सेकंड इयरला असताना गव्हर्नमेंट पारितोषिक म्हणजे ज्याला मेरिट सर्टिफिकेट आपण म्हणतो ते मी बनवलेल्या एका प्रोजेक्टवरती प्रोजेक्ट बनवण्याच्या कॅम्पेन डिझाईन असतात. जाहिरातीचं पट बनवायचं असतो आपल्याला की विविध प्रकारच्या जाहिराती, पोस्टर कसं असेल, होर्डिंग कसं असेल किंवा त्याचं डॉक्युमेंटेशन आहे, स्टेशनरी आहे, त्याचं डिझायनिंग कसं असेल तर ते मी तयार केलं होतं. मला असं वाटते की त्यावेळेस प्लास्टिक पोल्युशनवरती मी काम केलं होतं. तर पुण्याची एक संस्था होती, मला नाव नाही आठवलं त्याचं. तर त्या संस्थेसाठी प्लास्टिक बंदी या विषयावरती हा एक प्रोजेक्ट बनवला होता मी त्यावेळेस. तर त्याला मला मेरिट सर्टिफिकेट प्राप्त झालं होतं. त्याच्यानंतर फायनल इयरला असताना पुन्हा आम्ही कॅम्पेन डिझाईन बनवलं होतं. गुटखाबंदी होती. तर महाराष्ट्रामध्ये सगळ्या प्रकारचे गुटख्याचे पाऊच जमा करून त्याच्या साह्याने जाहिरात म्हणजे गुटखा खाल्ल्याने शरीरावरती किंवा आरोग्यावरती कसा परिणाम होतो, त्याच्याने आपले संसार कसे उद्ध्वस्त होतात, हा एक बेसिक बेस घेऊन लोकांना त्या गोष्टीपासून परावृत्त करणे किंवा वेगळं करणे हा या कॅम्पेन डिझाईनच्या मागचा उद्देश होता. तंबाखू निर्मूलन समिती वगैरे असं कुठल्या तरी कॅन्सर असोसिएशन सोसायटी तर त्याच्यावरती प्रोजेक्ट घेतलं होतं मी. तर त्यावेळेस मला मेरिट सर्टिफिकेट गव्हर्नमेंटचं मिळालं. आणि बाकी छोटे मोठे अवॉर्ड्स कॉलेजमध्ये असताना पोस्टर डिझायनिंगला इकडे तिकडे ते भरपूर आहेत. एवढे सांगण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही, थोडं बाजूला. तर आता आपण खूप काही जाणून घेतलं आहे फाईन आर्टबद्दल. तर याच्यात समोर स्कोप कुठे आहे? स्कोप म्हटल्यानंतर जॉबमध्ये की बिझनेस? जॉबमध्ये स्कोप आहे, बिझनेसमध्ये स्कोप आहे. आता मी आधीच सांगितल्याप्रमाणे आपल्याला आवडीच्या क्षेत्रामध्ये आपण जाणार. ते गेल्यानंतर तिथे जे काही शिकवलं जातं त्याच्यामध्ये मेहनत करणे किंवा ते आत्मसात करणे हे गोष्ट महत्त्वाची आहे. आणि ते एकदा आलं, समजा आपण एक फील्ड निवडली की अप्लाइड आर्टकडे आपण गेलो, जाहिरात कला या विभागामध्ये आपण ॲडमिशन घेतलं, तर या एका सेक्टरमध्ये आपल्याला या विविध ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज आहेत, ज्या जाहिरात करणाऱ्या संस्था आहेत वेगवेगळ्या, तिथे आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी सहजतेने मिळू शकते. त्याच्यानंतर ज्या कंपन्या आहेत वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स तयार करणाऱ्या, जसं शू कंपनी झालं, टाचणीपासून म्हणू आपण एरोप्लेनपर्यंत आर्टिस्टचं काम प्रत्येक कंपनीमध्ये पडत असतं. तर तिथे सुद्धा आपल्याला एक आर्टिस्टचा जॉब मिळतो. त्याची सॅलरी खूप छान आहे. पुन्हा जाहिरात विभागामध्ये जर आपण गेलो तर अलीकडे जे आपण पाहतो की ॲनिमेशन, कार्टुनिंग हा जो प्रकार आहे तर हा तयार करणे किंवा त्याची स्केचेस तयार करणे, बॅकग्राऊंड तयार करणे, त्याला मुवमेंट देणे हा
जो प्रकार आहे हा एक अप्लाइडच्या शिक्षणमध्ये येतो आणि त्याला सुद्धा खूप जास्त स्कोप आहे. पेंटिंगच्या विभागामध्ये आपण जर बोललो तर पेंटिंग तयार करणे, वेगवेगळ्या विषयांना घेऊन सुंदर आर्टवर्क तयार करणे, त्याचं एक्झिबिशन लावणे, ते सेल करणे आणि आपली ओळख वाढवणे. तर यातून सुद्धा इन्कम सोर्स आपल्याला भरपूर चांगला प्रमाण मिळू शकतो. व्यावसायिकदृष्ट्या जर बोलायचं झालं तर आपण जॉबबद्दल बोलतो. व्यावसायिकदृष्ट्या जर बोलायचं झालं तर फोटोग्राफी आहे. जो एक साधारण व्यक्ती फोटोग्राफी करून राहिला त्याला तो व्ह्यू नसतो आणि एक आर्टिस्ट ज्यावेळेस फोटोग्राफी करतो तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट असते. तो आपल्या अँगलने काय सुंदर दिसेल याचा विचार करून ती फोटोग्राफी करत असतो आणि तो पाहणारा कॅमेऱ्याचा मागचा डोळा तो महत्त्वाचा असतो. तो सगळ्यांकडे असतो आणि तो एका आर्टिस्टला जर मिळाला तर ते आणखी बेटर होऊ शकतो. त्याच्यानंतर स्कल्पचरकडे गेलो आपण तर अलीकडे स्कल्पचरचं फॅट सुद्धा वाढत चाललेलं आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला नवीन आर्टवर्क बनवून त्याला सेल करता येऊ शकतो किंवा स्कल्पचरच्या सुद्धा काही कंपन्यांमध्ये जॉब्स आहेत ते मिळू शकतात आपल्याला. ही सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे जो आर्टिस्ट आहे किंवा कलाकार आहे कधीच खाली राहणार.